श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश. आज जो व्यक्ती हा संदेश पूर्ण मन लावून ऐकेल त्याचे सर्व दुःख, दरिद्र, पीडा, संकट एका मिनिटात जळून राख होऊन जाईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 10 मिनिटं नक्की ऐका. मामा तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हा संदेश लक्ष देऊन ऐका. लवकरच तुमच्या घरात मोठी खुशखबर येईल आणि त्याने सर्व घर खुश होऊन जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. म्हणून येणाऱ्या ह्या सणासुदीच्या काळात दिवसभर काम करून आल्यानंतर ह्या घरामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही हा संदेश नक्की उघडून पूर्ण बघा. तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचे दिवस येतील. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, नशिबाचं आणि मनाचं कधी जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असं म्हणलं जातं की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनव सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काही तरी माहीत असतं. म्हणून सर्वांची विचार करा, सर्वांचं ऐकून घ्या, पण करा फक्त तुमच्या मनाचंच जे बरोबर आहे तेच. माणसानं विझलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाई पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं देह गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांना सामनासुद्धा हसत हसत करतो. म्हणून नेहमी जीवन जगत असताना आयुष्यामध्ये कोणतीही काळजी करू नका. तुमच्या सदैव मागं श्री संत सद्गुरू बाळूमामांचा पाठीराखा आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या बंधनात राहते तोपर्यंत त्याला प्रेम म्हणायचं की स्वतःची पूजा. अन्याय, लाचारी दूर करण्यासाठी शिक्षण हे एकमेव प्रभावी अस्त्र आणि शस्त्र आहे. अख्ख्या जगाचा इतिहास या गोष्टीची साक्ष आहे की गरीब, गुलाम, लाचार या लोकांनाच नेहमी त्रास सहन करावा लागतो. जुन्या काळापासून ते अजूनही काही ठिकाणी मुलींना लहानपणापासून शिक्षणापेक्षा तुला फक्त चांगला स्वयंपाक आणि नवऱ्याला सासरी सर्वांना खुश ठेवता आलं पाहिजे अशा मानसिकतेने वाढवलं जातं. खरंच किती माणसानं विचार केला पाहिजे. हे जग बदललं आहे. जुनं शांत राहून संपवायचं आणि नवीन चांगलं निर्माण करायची ही बेरीज वजाबाकी ज्याला जमते त्यालाच आयुष्य आनंदाने जगता येतं. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना, त्यांच्या बोलण्याला, वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्या केवळ वेदना देऊन आपलेच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याच्या मानसिकतेने
इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नंतर कळतं की आपण स्वतःचेच नुकसान केलेले आहे. लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली. सापानं मागं वळून आपली पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. तरीही सापानं करवतीला तोंडातून स्वतःला गुंडाळून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. स्वतःला गुंडाळून घेताना दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडलं, तेव्हा त्या करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला. त्याच्या अक्षरशः खंडोळ्या खंडोळ्या झाल्या होत्या. जो स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. आपल्या आयुष्यात आतापर्यंत आपण कळत नकळत अनेक चुका केलेल्या असतात, ज्या आपण विसरून गेलेलो असतो. परंतु आपल्या प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलं असतं. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची, वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्या किरकोळ इजा करतात. अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेल्या कर्म बदलता येत नाही, ते करवतीच्या रूपात नेहमीच आपल्या समोर येत असतं. ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलता येत नाही. हे समजल्याशिवाय माणूस बदलूच शकत नाही. आपण भूतकाळात करून ठेवलेल्या चुका, वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्यांचं समोर येणारे परिणामही टाळता येत नाहीत. चुकीच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कितीही देवदेव केलं तरी देवसुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. मग वर्तमानात देवाची प्रार्थना का करायची? हा जर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही, तर देवाची आराधना का केली पाहिजे? तर लक्षात ठेवा, मनाची शक्ती वाढवण्यासाठी देवाची आराधना करायला हवी. आपल्यासोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता ते आपलाच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे हे समजून त्याला स्वीकारत सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते, जी योग, ध्यान, नामस्मरण करून वाढवता येते. देवाची आराधना करायला सुरुवात केल्यावर आत्मचिंतन करण्याची सवय लागते. आपण कुठं चुकलो, काय योग्य आपण करू शकलो असतो असा विचार करण्याची सवय लावून घेतली तर योग्य अयोग्य, चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची शक्ती प्राप्त होते. ज्या योगे नवीन चुका, वाईट कर्म आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते. आपल्याला कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचे गाठोडं आणखी मोठं न होता हलकं होत जातं. होऊन गेलेल्या चुकांसाठी देवाकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोगून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ, भविष्यकाळ सोपा, सुखकर करण्याची संधी देवाची आराधना केल्याने मिळते. लोकांच्या तोंडाला कोण कुलूप घालणार? ते उघडच असतं. लोक अपयशी लोकांवर हसतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. आपण करत असलेल्या कामाबद्दल, आपल्या स्वभावाबद्दल, आपलं राहणीमान, वागण्याविषयी आपल्या जवळचे ओळखीचे लोक, सहकारी, शेजारी, नातेवाईक हे आपल्याविषयी काहीतरी चांगलं वाईट मत बनवित असतात. परंतु या गोष्टी आपल्या समोर न बोलता आपल्या गैरहजेरीत, आपल्या पाठीमागं आपापसात ते बोलत असतात. कारण या जगात फार कमी व्यक्ती असतात जे आपल्या तोंडावर समोर बोलण्याची हिंमत ठेवतात. आपल्या चुका, आपली प्रगती या लोकांच्या मनात सलत असते. मनातल्या मनात गोष्टी कोणाजवळ तरी व्यक्त करण्यासाठी हे लोक आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला शोधत असतात. त्या जवळच्या व्यक्तीजवळ सर्व शोध व्यक्त केल्यानंतर कधीतरी संधी बघून ती व्यक्ती आपल्याला सांगते, आमका असं म्हणाला, तो तसं म्हणाला, हा तुझ्याबद्दल असं बोलत होता. काय बोलला हे मिरची मसाला लावून सांगण्याची त्यांच्यात हिंमत असते,
पण कोण बोलला हे सांगण्याची त्यांच्यात हिंमत नसते. कारण त्यांच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणा आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे पाठीमागं बोलणाऱ्यांकडे लक्ष न देता इतरांचं नाव पुढे करून आपल्याला 4 गोष्टी शिकवणाऱ्यांवर विश्वास न ठेवता आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगत राहावे. वेळ ही अशी गोष्ट आहे जिचा आदर फक्त हुशार लोक करतात आणि आयुष्यात यशस्वी होऊन आनंदाने जीवन जगतात. आपण एखाद्या गोष्टीला जोपर्यंत प्राधान्य देत नाही तोपर्यंत ती गोष्ट करू शकत नाही. त्या गोष्टीत आपल्याला अपेक्षित असणारे यश मिळवू शकत नाही. खूप उत्साहाने आपण जिम लावतो. सुरुवातीचे 1-2 दिवस खूप उत्साहाने उठतो. नंतर मात्र रात्री झोपताना ठरवणार, उद्या काहीही झालं तरी सकाळी लवकर उठणार. सकाळ झाली की आजचा दिवस नको, उद्यापासून नक्की असं स्वतःला सांगणार आणि रोज उद्या म्हणत कितीतरी दिवस आपण वाया घालवतो. पण जिमऐवजी जर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी लवकर बाहेरगावी जायचं असेल किंवा आपली एखादी परीक्षा असेल, पेपर असतील, सहलीला फिरायला कुठंतरी बाहेर जायचं असेल, तर रात्री काहीच न ठरवता आपल्याला सकाळी लवकर जाग होते. तेव्हा आपण आज नको उद्या असं स्वतःला म्हणत नाही. कारण त्या गोष्टीची जाणीव, महत्त्व, परिणाम आपल्याला माहीत असतात. आयुष्यात यश मिळवायचे असेल, आनंदी यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःला एक सवय लावायला हवी. ती म्हणजे सकाळी लवकर उठणं. सकाळी लवकर उठण्याचे फायदे, महत्त्व जाणून घेतलं तरच आपण सकाळी लवकर उठू शकतो आणि हेही रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी. हेल हेराल्ड नावाचे एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. अब्जोपती हेल महामंदीत नुकसान झालेल्या कर्जबाजारी झालेले होते, पण ते हार मानणारे नव्हते. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एका मित्राचा सल्ला घेतला आणि हेल सांगतात त्याचं आयुष्यच बदलून गेलं. त्याच्या मित्राने त्याला सकाळी 4 वाजता उठण्याचा सल्ला दिला होता आणि त्याने तो दृढ निश्चयाने अंमलातही आणला होता. म्हणून सकाळी उठण्याचे अनेक फायदे आहेत, फक्त तुम्ही त्या वेळेचा फायदा करून घेतला पाहिजे. अख्ख्या जगाचा इतिहास या गोष्टींची साक्ष आहे की गरीब, गुलाम, लाचार या लोकांनाच नेहमी त्रास सहन करावा लागतो. जुन्या काळापासून ते अजूनही काही ठिकाणी काही माणसं त्रास देत असतात. हेच तुमचा स्वाभिमान जपून धाडसपणे, आत्मसमाधानाने तुमचं जीवन जगलं पाहिजे. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना, त्यांचा बोलण्याचा, वागण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणून भूतकाळात आपण काही करून ठेवलेल्या चुकांचा परिणाम आपल्याला भविष्य काळात नक्कीच कर्म फेडावं लागतं. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी दिला तर दिवसभरातील 23 तासांचे युद्ध आपण सहज जिंकू शकतो. आभार व्यक्त केल्याने चांगल्या गोष्टी जीवनात आकर्षित होतात आणि टिकून राहतात. जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त केले पाहिजेत. आपले आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार, मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आपले घर, व्यवसाय, गाडी अशा प्रत्येक गोष्टीचे, आपल्याला जीवनातील प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते. जास्तीत जास्त 5 मिनिटात आपण मिळालेल्या सर्व गोष्टींचे आभार व्यक्त करू शकतो. त्यानंतर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे याची नोंद लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला काय लिहावे सुचत नाही, त्यामुळे सर्वप्रथम तारीख टाकून किती वाजता आपण उठलो हे रोज लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. जमेल तसे दिवसभराचे नियोजन, महत्त्वाच्या कामांची यादी, खाण्याची, झोपण्याची वेळ निश्चित करून लिहून ठेवावी. सुरुवातीला अगदीच ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत. जेवढं शक्य होईल तेवढं नियोजनानुसार वागण्याचा प्रयत्न कराल की हळूहळू सवयी दृढ होतात आणि आपल्या मनाला, शरीराला त्या सवयींची सवय होण्यास सुरुवात होते. घरकामाचं नियोजन, व्यवसायाचं नियोजन,
खर्चाचं, पैशाचं नियोजन, हिशोब या गोष्टींच्या नोंदी करून ठेवायची सवय लावल्याने जीवनात आश्चर्यकारक सकारात्मकता येते. साधारण 10 ते 15 मिनिटात या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या लिहून ठेवू शकतो. यानंतर निरोगी शरीरासाठी, शरीरातील ऊर्जा वाढती ठेवण्यासाठी, आनंदी, स्वस्थ, कणखर राहण्यासाठी शक्य असेल ते चालणे, धावणे, योगा, जिम किंवा पोहणे, कोणत्याही प्रकारे अर्धा ते पाऊण तास व्यायामासाठी दिला. सकाळी लवकर उठणं, ध्यान, व्यायाम, दिवसभराचं नियोजन करणं या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी या सर्व गोष्टींसाठी दिला तर राहिलेल्या 23 तासाचं युद्ध आपण अगदी सहज योग्य प्रकारे जिंकू शकतो. आपल्या भावनांचं गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवायचं सामर्थ्य आपल्याजवळच असायला हवं. आपल्या आयुष्याला रंग, रूप, चव देण्याचं काम हे आपल्या भावनांचं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात, यश अपयशात सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्या भावनांची असते. एखाद्या कृतीवर, घटनेवर आपण जो विचार करतो, जी प्रतिक्रिया देतो, ती असते आपली भावना. एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार आपण भावनेच्या स्वरूपात व्यक्त करतो. आनंद, सुख, समाधान, शांती, प्रेम या सकारात्मक भावना, तर राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार या आपल्या नकारात्मक भावना आहेत. प्रेम आणि तिरस्कार या आपल्या 2 भावनांवर आपल्या जीवनाचं बरंच गणित अवलंबून आहे. या भावना सांभाळता आल्या तर आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. आपल्या या 2 भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवून जग जिंकू शकतो. आपल्या भावना समजून घेणं, त्या कशा आणि का निर्माण होतात, ते निर्माण करणं आपल्या हातात आहे की इतर कोणाच्या हातात, या गोष्टी समजून घेतल्या तर आपलं जगणं सोपं आणि आपलं आयुष्य एकदम सुंदर होईल. आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवायचं सामर्थ्य आपल्याजवळ असायला हवं. भावनांच्या आहारी जाणारे लोक व्यसनाधीन होतात. भावनांवर नियंत्रण मिळवणारे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते ओळखता येणं, ते स्वीकारता येणं, हे जर आपल्याला जमलं, आपल्या आतले जग जर आपण ओळखत असू तरच आपल्या भावनांचे स्वरूप आपल्या लक्षात येतं. प्रत्येक व्यक्तीचं स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनिक गोंधळ चालू असतो. जीवनातील अनेक निर्णय हे भावनेच्या भरात आपण घेत असतो आणि नंतर पश्चातापाचे क्षण वाट्याला येतात. जीवनातील पश्चातापाचे क्षण टाळण्यासाठी भावनेला बुद्धीची जोड असली पाहिजे. महाभारतातील कर्णाचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मदेवाला माहीत होतं की कर्ण हा भावनिक आहे. त्यामुळे कर्णाला भावनिक करून ब्रह्मदेवाने त्याची कवच कुंडलं मागून घेतली. कर्णाने बुद्धीची जोड न देता भावनांच्या आधारे निर्णय घेऊन आपली कवच कुंडलं दिली आणि कर्णाला पश्चातापाच्या दुःखाला सामोरं जावं लागलं. भावनाशील असणं चुकीचं नाही, पण आपल्या भावनांच्या नियंत्रणात असायला हव्यात. पूर्णपणे भावनाशून्य ही असू नये. निसर्गाचा नियम आहे की सर्व काही प्रमाणात बॅलन्स असावं लागतं, नाहीतर विनाश अटळ आहे. ध्यान ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते आणि आपल्याला भावनांचं गुलाम होण्यापासून दूर ठेवते. भावनांवर नियंत्रण मिळवायचे सामर्थ्य आपण ध्यानधारणा करूनच प्राप्त करू शकतो. विचार, भावना, मन, शरीर या 4 गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्य अगदी संतुलित, सुखी, आनंदी आणि यशस्वी होण्यास सुरुवात होते. आनंदी, यशस्वी आयुष्य जगण्यासाठी विचार, भावना, मन आणि शरीर या आपल्या 4 गोष्टींना सावकाशपणे आणि पायरी पायरीने वळण लावणं म्हणजेच ध्यान करणं.
आपले विचार, भावना, मन आणि शरीर स्वच्छ करत जाणं म्हणजे ध्यान करणं. ध्यान केलं तर आपण जीवनात शांतता, स्थिरता प्राप्त करू शकतो. आपलं जीवन आनंदी, यशस्वी बनवू शकतो. हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही आपण ध्यान करत नाही. कारण आपण ध्यान करायला सुरुवात केली की सुरुवातीला आहे त्यापेक्षा जास्त विचारांचा गोंधळ आपल्या मनात सुरू होतो. आपल्या जीवनातील अनेक गोष्टींपैकी, विचारांपैकी आपल्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी आपण निवडतो आणि मग आपला सर्व काही सुरळीत चालू होतं. हे असंच चालू राहावं असं वाटत असतं, पण अचानक आपल्याकडून घडून गेलेल्या गोष्टींचं चुकीचे परिणाम समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. सुरळीत चालू झालेल्या आयुष्यात परत एकदा अडथळा होतो. मग ध्यानाने काही फरक पडत नाही या निष्कर्षावर आपण पोचतो आणि ध्यान करायचा विचार सोडून देतो. ध्यानाबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याप्रमाणे आपण वर्षानुवर्ष धूळ खात एखादे भांडे स्वच्छ करायला घेतल्यावर त्यातून पहिले गढूळ आणि घाणेरडे पाणीच बाहेर पडतं, त्या भांड्यावरची पूर्ण धूळ निघून गेल्यानंतरच स्वच्छ व निर्मळ पाणी येण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपल्या अनेक जन्मांच्या चुकाची फळं साठलेली असतात. ती समोर यायला लागतात. त्याचा स्वीकार करणं ही आपल्या मनाच्या स्वच्छतेची पहिली पायरी आहे. जेव्हा त्या भांड्याप्रमाणे आपलं मन स्वच्छ, निर्मळ होण्यास सुरुवात होईल, तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप गोंधळ होईल, त्रास होईल. म्हणून जीवनात आनंद व्यक्त करायला शिका. ध्यान करायला सुरुवात करा. मनाला स्वच्छ, निर्मळ आणि शरीराला सशक्त, पिळदार बनवणं कठीण नक्कीच आहे, पण अशक्य मात्र अजिबात नाही. आपण जेव्हा ध्यानाला सुरुवात करतो, आपल्या वागण्यात, विचारात, खाण्यापिण्यात बदल होतो, तेव्हा या बदलाचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. कारण आपलं शरीर, मन अचानक कोणताही बदल स्वीकारत नाही. ज्याप्रमाणे आपण जिम लावल्यावर व्यायामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवसात आपल्याला तब्येतीतील, वजनात फारसा फरक तर पडत नाही, परंतु उलट प्रचंड अंग दुखून त्रास होत असतो. पण रोज नियमितपणे व्यायाम सुरू ठेवला तर 3-4 महिने हळूहळू फरक दिसून यायला लागतो. ध्यानाच्या बाबतीतही असंच घडतं. ध्यान करायला सुरुवात केल्यानंतर विचारांचा प्रचंड गोंधळ डोक्यात, मनात कल्लोळ करण्यास सुरुवात होते. डोक्यात येणाऱ्या असंख्य विचारातून योग्य विचार निवडणं आणि त्यावर स्थिर होण्यासाठी स्वतःला काही वेळ द्यायला लागतो. सुरुवातीला कधीही गोंधळ झाला, त्रास झाला तरी तळमळ आणि नियमितता असेल तर मनाला स्वच्छ आणि निर्मळ बनवता शक्य आहे. ध्यानामुळे होणारी प्राप्ती ही हळूहळू होते, पण ती प्रचंड मोठी असते. त्यासाठी नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे. आपलं काम केवळ ध्यानाला बसणं इतकेच असतं. ध्यान लागेल किंवा लागणार नाही याची काळजी सोपवून द्यायची. आपल्या इष्ट देवतेवर ही कामगिरी सोपवून द्यायची. आपला ज्या देवावर विश्वास असेल, मग ती मूर्ती असो किंवा आपण मनात असलेली शक्ती असो, त्यावरती भार सोपवून आपण फक्त नियमित ध्यानाला बसण्याचा सराव करायला हवा. त्यासाठी प्रचंड चिकाटी, नियमितता आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर आणि आपण मनात असलेल्या शक्तीवर, देवावर प्रचंड विश्वास असायला हवा. तरच प्राप्तीचा अनुभव येतो. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच येणारे व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मनाला स्वच्छ, निर्मळ आणि शरीराला सशक्त, पिळदार कठीण नक्कीच आहे. हे अशक्य पण अजिबात नाही. आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर एखाद्या कार्याच्या परिणामाचा जास्त विचार करण्याची गरज भासत नाही. मनासारखं होण्यासाठी आधी मनासारखं काम करावं लागतं. आपण संपूर्ण आयुष्यात कोणासोबत सर्वात जास्त वेळ राहतो?
अर्थातच प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. अनेक जणांनी तर कधी यावर विचारच केलेला नसेल. आपण संपूर्ण आयुष्यात सर्वात जास्त वेळ स्वतःजवळ राहतो. आपण स्वतःला जेवढं ओळखतो तेवढं कोणीही आपल्याला ओळखत नाही. तरीही आपण स्वतःची किंमत दुसऱ्यांना लावून देतो. लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आहे. एक मुलगा रस्त्यात सापडलेला चमकणारा दगड घेऊन आपल्या वडिलांकडे जातो. वडील त्याला म्हणतात, हा दगड बाजारात घेऊन जा. वेगवेगळ्या दुकानदारात दाखवून त्याची किंमत काढून आण. पण कोणालाही दगड विकू नकोस. मग मुलगा तो दगड भाजीवाल्याला दाखवतो. तो दगडाची किंमत 50 रुपये सांगतो. मग मुलगा तो दगड लोहाराकडे दाखवतो. लोहार 200 रुपये सांगतो. असं करत करत तो सोनाकडे जातो. सोनार त्याला त्या दगडाची किंमत हजारो रुपये आहे असं सांगतो. बाजारात अनेक ठिकाणी त्या दगडाची किंमत विचारून मुलगा परत आपल्या वडिलांकडे येतो. बाजारात झालेला सगळा प्रसंग तो वडिलांना सांगतो. तेव्हा वडील त्याला म्हणतात, माणसाचं आयुष्य पण असंच असतं. प्रत्येकजण तुझी किंमत त्याचा समज आणि कृतीनुसार लावेल. कदाचित तू हिरा असू शकतो, पण भाजीवाला तुला दगड समजेल. काही जण चमकणारा दगड समजतील, पण ज्याला तुझी खरी किंमत माहीत असेल त्याला तू अमूल्य वाटशील. आयुष्य जगत असताना आपण स्वतःशी आपली किंमत नीट समजून घ्यावी. आपली किंमत दुसऱ्याने करावी अशी अपेक्षा करू नये. स्वतःला ओळखण्यासाठी दगडासारखं प्रत्येकाकडे फिरत बसू नये. जेव्हा स्वतःची खरी किंमत माहीत असते तेव्हा कोणी कमी लेखण्याने फरक पडत नसतो. म्हणून एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली आणि ती स्वीकारण्याची शक्ती नसली की आपल्याला राग येतो. राग, संताप तीव्र झाला की नको ते आपण बोलतो. त्याच्या वेदना समोरच्या व्यक्तीला कळवतात आणि आपण अपेक्षा ठेवतो माफी मागितली की समोरच्या व्यक्तीने आपल्याला लगेच माफ करावं. झालं गेलं विसरून जावं. खरं तर इतकं सोपं असतं का? दुःख झालेल्या मनाला शांत करणं. मनाने माफ केलं तरी मन ती गोष्ट, तो प्रसंग विसरू शकत नाही. रागास माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, परंतु मनात जो विचार केलेला असतो तेच माणूस बोलतो. मनात वेगळं आणि बोलण्यात वेगळं हे रागात होतं नाही. माणसाचा राग हा त्याच्या मनातील भाव व्यक्त करतो. रागात मनातील भाव लपविणे कोणाला शक्य नाही. समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः असतो तर अशी कल्पना केली तर मनात कितीही मानसिक त्रास होतो याचा काहीही परिणाम आपण विचार करू शकतो. समोरची व्यक्ती परिस्थिती कशीही असो, आपल्याला राग येणं म्हणजे आपली मानसिक शक्ती कमी असणं. रागावर कंट्रोल करा. जिथे आपल्या असण्याची जाणीव नसते तिथे आपल्या नसण्याची किंमत लक्षात आणून देता आली पाहिजे. आपली किंमत दुसऱ्यांनी करावी, आपल्याला मान सन्मान द्यावा अशी अपेक्षा मनात ठेवून जगू नये. जेव्हा आपल्याला आपली खरी किंमत माहीत असते तेव्हा दुसऱ्यांची कमी लेखल्याने फारसा फरक पडत नाही. आपण जर स्वतःला ओळखण्याची संधी दिली नाही तर आपल्या जगण्यात आत्मविश्वास येणार नाही. म्हणून सर्वात आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला सक्षम, सशक्त बनवण्याचा प्रयत्न करीत राहिलो तर आपल्या क्षमता, कमतरता आपल्या लक्षात येतात. आपल्याला कशाची जास्त आवड आहे, कशाची भीती आहे, आपल्याला मर्यादा काय आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला करायला जमतात, आवडतात, कोणत्या गोष्टी जमणार नाहीत, या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने आपले व्यक्तिमत्व आत्मविश्वास बनतो आणि आत्मविश्वासू व्यक्ती जिथे जाईल तिथे तिला मान, सन्मान, आदर, किंमत आपोआपच मिळते. सुगंधित फुलांकडे फुलपाखरे आपोआप आकर्षित होतात. हा सृष्टीचा नियम आहे. आपल्या कर्तबगारीचा सुगंध दरवळला तरच आपल्याला किंमत मिळते. जबाबदारीने ते मिळवता येत नाही. गरज नसताना आपण जर एखाद्या ठिकाणी उपलब्ध राहत असलो तर तिथे आपली किंमत राहत नाही. कारण सहज उपलब्ध असलेले, फुकट, स्वस्त मिळत असलेल्या गोष्टींची दुनिया किंमत करत नाही. त्यामुळे आपल्या सीमा, मर्यादा आपल्या माहीत असायला हव्यात.
जगताना अहंकार नको, पण स्वाभिमान मात्र असायलाच हवा. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे, तरीही पाण्याचं महत्त्व तहानेनेच व्याकुळ झालेल्या माणसाला कळतं. फुकट सहज उपलब्ध असलेले पाणी वाळवंटात तहानेने व्याकुळ झाल्यावर किमतीपेक्षा जास्त मूल्य देऊन विकत घेतलं जातं. म्हणून आनंदाने जगा, माणुसकी धर्म पाळा, या जगात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.